आपलं सगळीकडचंच वजन आता लय कमी झालंय, ते परत वाढवायला लागतंय. हे सूचक विधान केलं होतं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडेंनी. तर दुसरीकडे मला जास्त काही न बोलता येणारी खाती मला मिळाली आहेत असं भाजपच्या आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या. मुंडे बंधू भगिनींच्या याच विधानांमुळे सध्या राजकारणात अशी चर्चा सुरू झाली आहे की धनु भाऊ कमबॅक करतायत आणि पंकजाताई बहुतेक रिटायरमेंट घेत आहेत. त्यात पंकजा मुंडेंची त्यांच्याच पक्षावरची नाराजी पाहून काँग्रेसनं सुद्धा त्यांना लगोलग चांगली ऑफर दिली आहे. त्यामुळे चर्चेला आणखीनच खतपाणी मिळालंय. पण नेमकं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय म्हणाले होते? धनंजय मुंडे खरंच कमबॅक करणार आहेत का? ते शक्य आहे का? आणि पंकजाताईंचा नाराजीचा सूर काँग्रेस पर्यंत गेल्यावर काँग्रेस नेत्यांनी नेमकी कोणती ऑफर पंकजा मुंडेंना दिली, हेच आजच्या व्हिडिओत सविस्तर पाहायचंय. नमस्कार. बघा, मुंडे बंधू भगिनींबद्दल चर्चा नेमकी कुठून आणि कशी सुरू झाली? तर माजलगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला. या कार्यक्रमात आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघे सुद्धा एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. दोघांपैकी पहिल्यांदा धनंजय मुंडे भाषण करायला उभे राहिले. धनुभाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये आत्ताचं बदलत चाललेलं राजकारण, जातीवाद सोबतच सतत कारण नसताना माझ्यावर आरोप करणं, या सगळ्या मुद्द्यांवर बोट ठेवलं. पण या मुद्द्यांमुळे धनंजय मुंडे चर्चेत आले नाहीयेत. तर त्यांचा चर्चेत येण्याचा आत्ताचा मुद्दा होता की धनंजय मुंडेंनी हसत हसत त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांच्या मनातली खंत बोलून दाखवली. मुंडे असं म्हणाले की सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालंय, पण येणारा काळ आपलाय आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं वजन चांगलं करायचंय. यासाठी मी सध्या प्रयत्न करतोय. थोडक्यात धनंजय मुंडे अप्रत्यक्षपणे असं म्हणाले की मुख्य राजकारणाच्या प्रवाहातून आता त्यांना थोडं बाजूला टाकलंय, त्यामुळे त्यांचं राजकारणातलं वजन कमी झालंय आणि हेच राजकारणातलं स्वतःचं वजन आता पुन्हा वाढवायचा प्रयत्न धनुभाऊ कोणत्या ना कोणत्या मार्गाने करतायत. बरं, धनुभाऊंनी याच भाषणाच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात थेट मंत्रीपदाबाबत खंत व्यक्त केली. आदल्या दिवशीच्या भाषणामध्ये धनुभाऊ असं म्हणाले होते की मी आणि पंकजा दोघं सुद्धा मंत्री होतो, पण शेवटी एकाला घरी बसावंच लागलं. हे असं म्हणत धनुभाऊंनी पदरात मंत्रीपद नसल्याची खंत बोलून दाखवली. थोडक्यात धनुभाऊंच्या दोन्ही भाषणांमधून एक गोष्ट स्पष्ट दिसत होती की धनंजय मुंडेंना आता मंत्रीपदाचे वेध लागलेत आणि कसल्याही परिस्थितीत त्यांना मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचंय. पण आता हे धनुभाऊ कसं शक्य करून दाखवणार आहेत, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. कारण बघा, एका बाजूला त्यांचीच कथित पत्नी म्हणजे करुणा मुंडे त्यांच्यावर रोज काही ना काही नवे आरोप करतात. दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा अंतिम निकाल अजून सुद्धा पेंडिंग आहे. याच प्रकरणामुळे खरं तर धनुभाऊंना त्यांचं मंत्रीपद गमवावं लागलेलं होतं. तर तिकडे राज्याच्या मंत्रिमंडळात सुद्धा आता सध्याच्या घडीला महत्वाचं असं फक्त अर्थ खातं रिक्त आहे आणि हे खातं भाजप धनंजय मुंडेंना सहजासहजी देणार नाहीये. त्यामुळे इतक्यात धनुभाऊंचं पुन्हा मंत्रीपद मिळवण्याचं स्वप्न सत्यात उतरेल याची शक्यता आताच्या घडीला तरी कमीच आहे. आता वळूयात त्याच कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी सुद्धा एक खंत व्यक्त केली त्याकडे. बघा, ज्या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाबाबत सूचक विधान केलं, त्याच कार्यक्रमात पंकजा मुंडे त्यांच्या भाषणात म्हणाल्या की मला फारसं बोलता न येणारी खाती मिळाली आहेत, ज्यावर अनेकदा चर्चाच केली जात नाही, अशी खाती मला आता मिळाली आहेत, असं म्हणत पंकजाताईंनी थोडक्यात त्यांच्या स्वपक्षावर म्हणजे भाजपवर नाराजी व्यक्त केली. बरं, फक्त हेच एक वाक्य नाहीये, तर 3 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या एका कार्यक्रमात पंकजा म्हणाल्या की राजकारण जर मला माझ्या मनासारखं किंवा विचारांसारखं वाटलं नाही तर मला राजकारणामधून एक्झिट घ्यावीशी वाटते. आता बघा, सलग 2 दिवस पंकजा यांनी अप्रत्यक्षपणे थेट भाजपवर नाराजी व्यक्त केल्यामुळे आणि सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याबाबत विधान केल्यामुळे पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली. बरं, जशी पंकजांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली तसं काँग्रेसनं पंकजांना ऑफर दिली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, पंकजा मुंडेंना जर खरंच त्यांच्या पक्षातून बाहेर पडावंसं वाटत असेल तर चांगलंच आहे, त्यांनी काँग्रेसमध्ये यावं. काँग्रेस त्यांना भविष्यात महाराष्ट्राच्या पहिल्या ओबीसी महिला मुख्यमंत्री म्हणून संधी देईल, असं विधान वडेट्टीवारांनी केलं. आणि त्यानंतर पंकजांच्या भाजपमधल्या एक्झिटच्या चर्चेला आणखी खतपाणी मिळालं. पण खरंच जरी पंकजा मुंडे त्यांच्या पक्षावर नाराज असल्या, त्यांच्या मनासारखं मंत्रीपद त्यांना मिळालं नाही म्हणून मनातली खदगत जरी त्यांनी बोलून दाखवली असली तरी पंकजा सहजासहजी मंत्रीपद सोडणार नाहीयेत आणि भाजपमधून एक्झिट सुद्धा घेणार नाहीयेत, एवढं नक्की आहे.
कारण कसं आहे, सध्याच्या घडीला सत्तेत येण्यासाठी, मंत्रीपद मिळवण्यासाठी नेते जीवाचं रान करतायत. अशात हातात असलेलं पद सोडण्याची चूक पंकजा मुंडे करणार नाहीत असं राजकीय तज्ज्ञ म्हणतात. थोडक्यात काय, पंकजा मुंडे फक्त नाराजी व्यक्त करतायत, पण थेटपणे कोणतंही पाऊल उचलणार नाहीयेत. आणि धनंजय मुंडे मंत्रीपद मिळवण्यासाठी पावलं उचलायला लागलेले आहेत. फक्त आता भाजपनं जर असं ठरवलं असेल की दोन्ही भाऊ बहिणींना एकाच बीडमध्ये एकसाथ 2 मंत्रीपद द्यायची नाहीत, तर मग धनु भाऊंना मंत्रीपद मिळणं जरा अवघड आहे असंच म्हणावं लागेल. बाकी तुम्हाला काय वाटतंय? खरंच धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रीपद दिलं पाहिजे का आणि पंकजा मुंडेंना दुसरं पद दिलं पाहिजे का? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.